नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। राज्यामधील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान होतंय, तर शेवटचा दिवस असल्यानं आज प्रचाराचा सुपर संडे पाहायला मिळतोय। राज्यभरात आज नेत्यांच्या 13 जाहीर सभा आहेत, 5 ठिकाणी रॅली निघणार आहे। बारामतीमध्ये आज अजितदादांच्या 5 तर पवारांच्या 3 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रचाराची रणधुमाळी जी आहे तिसऱ्या टप्प्यामधली ती आज संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे। बारामतीमध्ये आज अजितदादांच्या 5 तर पवारांच्या 3 जाहीर सभा आहेत। विलेपार्लेमधल्या हॉटेलमध्ये वर्षा गायकवाड आणि वरुण सरदेसाई यांनी नागरिकांशी संवाद साधलेला आहे। दरम्यान उज्ज्वल निकमांसोबत माझी विचारांची लढाई आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय, तर विरोधी उमेदवार टीव्हीवर चमकणारे जनतेमध्ये उतरून त्यांनी काम केलं नाही। वरुण सरदेसाईंनी उज्ज्वल निकम यांना टोहला लगावलेला आहे। उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत पाहायला मिळणार आहे। मत मिळेल असं तुम्ही म्हणताय। इथलं जे राजकारण आहे, प्रिया दत्त इथल्या सांसद राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत, त्या सुद्धा या प्रचारामध्ये तुमच्या सोबत दिसतील का भविष्यामध्ये? कोण? प्रिया दत्त माझ्या बरोबर आहेत। मी खरं तर आज बांद्रा वेस्टचा कार्यक्रम होता, पण तो कारण संध्याकाळी कुर्ला असल्यामुळे तो आम्ही पोस्टपोन केला, पण बांद्राच्या कार्यक्रमामध्ये त्या येणार आहेत। आणि एक गोष्ट सांगू इच्छिते की फॉर्म भरायला आल्या, त्यांनी मला सांगितलं की ज्या ज्या वेळेला रॅली असतील मी रॅलीमध्ये सुद्धा सामील होईल। त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं मी सुरुवातीपासून सांगते की वेगळं नातं आहे। माझ्या वडिलांपासून आणि त्यांच्या वडिलांचं नातं। आदरणीय सुनील दत्त साहेब ज्या वेळेला पहिले खासदार होते त्यावेळी ते माझ्या प्रचाराला सुरुवातीच्या काळात आले होते आणि नंतरच्या काळात पण त्यांनी सातत्याने मला आशीर्वाद दिला। दीदी ह्या माझ्या मोठ्या बहीण आहेत, मग त्यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे। सुद्धा प्रचार रॅली ठिकठिकाणी आहे आणि तुमच्या समोर जे उभे आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्यांची सुद्धा ठिकठिकाणी प्रचार रॅली होते। जर समजा कधी एकमेकांसमोर तुमचा सामना झाला तर कसा फेस करणार एकमेक? मी बघा असं आहे की मी काम करणारी व्यक्ती आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाला लढण्याचा जो आहे तो अधिकार आहे आणि आमचं थोडी काही वैयक्तिक वाद किंवा वैयक्तिक वैर आहे। हे जे विचारांचं युद्ध आहे। निकम इथून उमेदवार आहेत आणि उज्ज्वल निकम यांना पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या जनतेचा कसा आहे? कारण ते या फील्डमधले नाही आहेत, पॉलिटिक्समधले नाही आहेत, पण एक फार मोठं नाव आहे, नामांकित नाव आहे, देशद्रोहांविरोधात कारवाई केलेलं नाव आहे, काय म्हणा? निकम साहेब कायदे तज्ज्ञ आहेत आणि त्याबद्दल आम्हाला नक्कीच त्यांच्याबद्दल जरी आदर असला तरी खासदाराचं काम हे अत्यंत वेगळं असतं। जनसामान्यांमध्ये मिसळून शेवटच्या मतदाराचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात। अनेक वेळेला माणसांची कामं करत असताना प्रत्येक काम हे काय कायद्याला धरून नसतं, पण माणुसकीला धरून ती कामं करावी लागतात। आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत वर्षाताई या 4 टर्मच्या आमदार आहेत, नगरसेविका राहिलेल्या आहेत, शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं उत्तम काम आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं काम कडनं कशी कामं करून घ्यायची, लोकांची कशी कामं करायची, तुम्ही नेहमी जर त्यांच्यासोबतचे फोटो बघितले तर कार्यकर्त्यांचा गराडा असतो, लोकांचा गराडा असतो। विरोधात जे उमेदवार आहेत हे भले टीव्हीवर जरी चमकणारे असले तरी यांनी आजपर्यंत कधी जनतेत उतरून काम केलेलं नाही। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।